नमस्कार, रोकठोकमध्ये आपलं स्वागत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दुसरा स्मृतिदिन। आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी हजारो शिवसैनिकांची पावलं शिवाजी पार्कच्या स्मृतीस्थळाकडे वळली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचं पण लक्षवेधी ठरली ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाहिलेली श्रद्धांजली। बाळासाहेबांच्या पहिल्या स्मृतिदिनी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी ना राज ठाकरे आले ना त्यांचे कुटुंबीय। मग यंदा तसं काय घडलं की राज ठाकरेंना स्मृतीस्थळावर यावं लागलं? ते आले, उद्धव ठाकरेंसोबत बसले, त्यांच्याशी गप्पा मारल्या, चेहरा प्रसन्न होता। उद्धव आणि राज ठाकरे यांना एकत्र आलेलं पाहून अनेक शिवसेना नेत्यांनाही त्यांच्यासोबत फोटो काढून घेण्याचा मोह आवरला नाही। स्मृतिदिनाच्या निमित्तानं उद्धव आणि राज एकत्र तर आले, पण आता पुढं काय? उद्धव आणि राज ठाकरेंचं खरोखरच मनोमिलन होईल का? बदललेल्या परिस्थितीत एकत्र येणं ही शिवसेना आणि मनसेसाठी राजकीय अपरिहार्यता आहे का? दोघांनाही भाजपचा धोका वाटतोय का? सेना मनसे एकत्र आले तर मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक या महानगरपालिकांमध्ये नेमका काय फरक पडेल? आणि एकीकडे भाजप तर दुसरीकडे मनसे असे दोन्ही पर्याय खुले ठेवून शिवसेना आपली बार्गेनिंग पॉवर वाढवू शकते का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात मनोमिलनाचा स्मृतिदिन या खास कार्यक्रमात। मनोमिलनाचा स्मृतिदिन या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत। त्याआधी पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, एक शिवसेनेचा प्रमुख तर दुसरा मनसेचा सरसेनापती, एक दक्षिण ध्रुव तर दुसरा उत्तर ध्रुव, पण या दोन्ही ध्रुवांना जोडणारा समान दुवा म्हणजे बाळासाहेब ठाकरे। उद्धव आणि राज यांना एकत्र आणण्याची ताकद कोणामध्ये असेल तर ती बाळासाहेबांमध्येच, हे सोमवारी पुन्हा एकदा सिद्ध झालं। बाळासाहेब ठाकरेंच्या दुसऱ्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं शिवाजी पार्कवर जमलेल्या हजारो शिवसैनिकांना चमत्कार पाहायला मिळाला। एरवी एकमेकांना चिमटे काढणारे ठाकरे बंधू सोमवारी चक्क एकमेकांच्या शेजारी बसल्याचं चित्र उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं। ते केवळ शेजारी बसले नव्हते तर एकमेकांशी हसत गप्पाही मारत होते। जे दृश्य पाहण्यासाठी शिवसैनिक आणि मनसैनिक केव्हापासून आस लावून बसले होते, त्यांची इच्छापूर्ती शिवाजी पार्कवर झाली होती। शेवटी राजकारणापेक्षा रक्ताची नातीच घट्ट असतात, हे वास्तव उद्धव-राज भेटीनं पुन्हा अधोरेखित झालं। यापूर्वी उद्धव ठाकरे लीलावती हॉस्पिटलमध्ये असताना त्यांना भेटण्यासाठी राज ठाकरे गेले होते। उद्धवनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतल्यानंतर राज यांनी स्वतः गाडी ड्राईव्ह करून त्यांना मातोश्रीवर नेलं। अलीकडेच राज ठाकरेंची कन्या उर्वशी हिला अपघात झाला तेव्हा उद्धव आणि रश्मी ठाकरे यांनी हिंदूजा हॉस्पिटलमध्ये जाऊन तिची विचारपूस केली। रक्ताची नाती तुटता तुटत नाहीत, हेच खरं। आता उद्धव आणि राज या दोघा चुलत बंधूंमध्ये नेमकी काय चर्चा रंगली होती हे सांगता येत नाही, पण त्यांच्या एकत्र येण्यामुळे अनेक शक्यतांना नव्यानं धुमारे फुटले। उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्याचं चित्र राजकीय पटलावरही दिसणार का? नव्या राजकीय समीकरणांची ही नांदी मानायची का? अशा चर्चांना पुन्हा उधाण आलंय। यापूर्वी उद्धव ठाकरेंनी टाळी देण्यासाठी हात पुढे केला होता, पण तेव्हा राज ठाकरेंनी आपला हात आखडता घेतला। गेल्या वर्षी बाळासाहेबांच्या प्रथम स्मृतिदिनी श्रद्धांजली वाहण्यासाठी राज ठाकरे शिवाजी पार्कात आले नव्हते। स्मृतीस्थळापासून राज ठाकरेंचं घर अवघ्या 100 पावलांवर आहे, त्यामुळे त्यांची गैरहजेरी प्रकर्षानं जाणवली। अगदी राज ठाकरेंच्या फॅमिलीपैकीही कुणी श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलं नाही। शिवाजी पार्कमध्ये बाळासाहेबांचं स्मारक उभारण्यास मनसेनं विरोधही केला होता। यंदा मात्र वेगळंच चित्र शिवाजी पार्कात दिसलं। 100 पावलांचं अंतर राज ठाकरेंनी सहज पार केलं। विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि मनसेची हार झाली। या बदललेल्या राजकीय परिस्थितीत उद्धव आणि राज यांनी एकत्र येणं ही अपरिहार्यता बनली आहे का? शिवसेना आणि मनसेनं सोबत येण्यामध्येच दोन्ही पक्षांचं हित सामावलं आहे का? भाजपमधील अमित शहा नावाचं आव्हान थोपवण्यासाठी उद्धव आणि राज यांचं मनोमिलन आवश्यक आहे का? आणि मुंबई, ठाणे, नाशिक महापालिका या ऑक्सिजन लाईन्स टिकवून ठेवण्यासाठी एकत्र येणं ही दोन्ही पक्षांची गरज बनली आहे का? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। मनोमिलनाचा स्मृतिदिन या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख। रविकिरणजी, आपलं स्वागत। आपल्याबरोबर संदीप प्रधान, लोकमतचे ज्येष्ठ उपसंपादक
आपल्याबरोबर आहेत संदीप प्रधानजी आपलं स्वागत आणि आमचे राजकीय प्रतिनिधी दिनेश दुखंडे हे देखील आपल्याबरोबर आहेत. दिनेशजी तुमचंही स्वागत. पहिला प्रश्न अर्थात रविकिरण देशमुख यांना. रविकिरण देशमुख, आज जे पाहिलं ते महाराष्ट्राला बराच काळ पाहायचं होतं असं तुम्हाला वाटतंय का? कारण आज सर्व चॅनल्स, इंटरनेट, सगळ्या साईट्सवर एकाच गोष्टीची चर्चा होती आणि ती म्हणजे उद्धव आणि राज यांचं एकत्र येणं. मला वाटते ज्यावेळी कौटुंबिक विषय आले त्यावेळी दोन्ही बंधू एकत्र आल्याचं आपण पाहिले, मग ते आजारपण असो किंवा इतर काही प्रसंग असो. आणि मला आजच्या येण्यामध्ये फारसं काही विशेष वाटत नाही, कारण बाळासाहेबांचा स्मृतिदिन होता आणि गेल्या वर्षी ते आले नव्हते. याही वर्षी आले नसते तर पुन्हा एक नव्याने चर्चा सुरू झाली असती. मग त्यांनी हजेरी लावली इतकंच. आणि हे कुटुंबातली सदस्य जेव्हा जेव्हा एकत्र येतात तेव्हा तेव्हा ती बातमी होते आणि फार महत्त्वाचा विषय होतो, एवढं नक्की. एवढंच मला. संदीप प्रधान, एक वेगळी बाजू आत्ता रविकिरण यांनी आपल्या समोर मांडली, परंतु आत्तापर्यंत दोघं एकत्र आले होते ते आजारपणात एकत्र आले होते आणि त्याला एक खाजगी पदर होता, अत्यंत हळूवार पदर होता. मग राज ठाकरे यांच्या मुलीचा झालेला अपघात असेल किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर हे आजारी असताना लीलावतीमध्ये राज ठाकरे गेले. परंतु आताचा प्रसंग मात्र वेगळा होता. मागच्या म्हणजे 1 वर्षापूर्वी बरोबर याच दिवशी ज्या वेळेला स्मृतिदिन साजरा करण्यात आला त्यावेळेला राज ठाकरे अथवा त्यांचे कुटुंबीय कोणी तिकडे आले नव्हते. आज ते आले. या 1 वर्षात असं काय घडलं आणि ज्याला इंग्रजीमध्ये रीडिंग बिटवीन द लाईन्स या 2 ओळींमधला नेमका अर्थ काय आहे? आता रविकिरण म्हणाले तसं आहे, एक म्हटलं तर याकडे केवळ नातेसंबंध आणि त्यांचं जाणं ह्या म्हणून पाहिलं जाऊ शकतं. पण आपल्याला एक गोष्ट आता लक्षात अशी घ्यायला लागेल की विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे यांनी असं सांगितलं होतं की जेव्हा भाजपनी शिवसेनेबरोबरची युती तोडली त्यावेळेला उद्धव ठाकरेंचा मला फोन आला होता. मी त्यांना म्हटलं की तुम्हाला आतमध्ये राहून हे कसं कळलं नाही, जे मला बाहेर राहून कळलं, आणि आपण काही चर्चा करू, आमची माणसं बसतील, तुमची माणसं बसतील. पण दुर्दैवाने त्यावेळेला ती चर्चा पुढे होऊ शकली नाही. त्याचं एक कारण असं होतं की शिवसेनेने साधारण 200 उमेदवारांचे एबी फॉर्म्स तोपर्यंत वाटून टाकले होते, त्यामुळे ते मागे घेणं शक्य नव्हतं. त्याच्यातून एक गोंधळ उडाला असता आणि त्यामुळे ती चर्चा तिथं थांबली. त्यानंतर मात्र राज ठाकरे यांनी स्पष्टपणे असं जाहीर सभांमध्येही सांगितलं आणि अनेक वेळा ते उल्लेख केला की काय असेल ते तुम्ही तुमचं स्पष्ट करा, तुम्ही भाजपबरोबर जाणार आहात का काय आहे. आणि मला असं वाटतं की आज बाळासाहेबांचा स्मृतिदिन असतानाच सामनामध्ये एक असा अग्रलेख येतो आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं की आता आमच्याकडे आशेने पाहू नका भाजपसाठी. आणि ते भाजपसाठी ते स्पष्ट इशारा कुठेतरी दिला की आमच्याकडे आशेने पाहू नका. आणि त्याच वेळी राज ठाकरे तिथे पोहोचतात. तर ह्याच्यामध्ये कुठेतरी म्हणजे धागे जोडायला आपल्याला किंवा एक थोडंसं काही वेगळं घडतं हे म्हणायला निश्चितच वाव आहे. दुसरं असं आहे की आज एक राष्ट्रीय पक्ष भाजपसारखा तो प्रादेशिक पक्षांच्या मुळावर उठलेला आहे, हे तर स्पष्ट दिसतं. अनेक ठिकाणी त्यांनी प्रादेशिक पक्षांशी कशा पद्धतीने वर्तन केलं ते आपण सगळं पाहतो आहोत. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही पुढे भविष्यामध्ये भाजपकडून धोका निर्माण होऊ शकतो. आणि त्यामुळे जर समजा येत्या महापालिकांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून जर काही वेगळी समीकरणं जुळणार असतील तर त्याची नांदी ही मला वाटतं त्याच्यासाठी स्मृतिदिन इतकं कुठलंही उचित का म्हणजे हे असू शकत नाही, निमित्त असू शकत नाही किंवा शुभ मुहूर्त असा शब्द आपण वापरू शकतो. काही जणांना रिश्ते आवडेल. आपल्याला दिनेश दुखंडे आहेत. दिनेश दुखंडे, मला आठवत आहे की ज्या वेळेला एबी फॉर्म वाटले जात होते त्यावेळेला झी 24 तास तर सर्वप्रथम तू बातमी दिली होतीस आणि ती म्हणजे एबी फॉर्म देण्याचं मनसेने थांबवलेलं आहे आणि त्यावेळेला या दोन्ही पक्षांमध्ये काही स्वरूपाची चर्चा सुरू आहे अशी बातमी आपण दिलेली होती. त्यावेळेला काही गोष्टी क्लिअर नव्हत्या, काही गोष्टी क्लिअर होत होत्या. आज तर दोघं एकत्र बसलेले आहेत. काही त्याला विशिष्ट कारण आहे, केवळ कौटुंबिक अपघात वगैरे हे कारण नाही आहे, तर बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाचा तो एक प्रकारे कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी एकत्र आले आहेत. आज काय गोष्टी क्लिअर झाल्या आहेत दिनेश आणि काय गोष्टी क्लिअर अजून व्हायच्या आहेत असं वाटतं येत्या भविष्य काळात? उदय सर, आजच्या संपूर्ण घटनेकडे बघितलं तर 2 दृष्टीने याचं विश्लेषण करता येईल. पुतण्या काकांना आपली आदरांजली वाहण्यासाठी शिवाजी पार्कवर त्यांचं जे स्मृती स्मारक आहे त्या ठिकाणी आला आणि त्यांनी आदरांजली वाहिली. एक कौटुंबिक नातं जपण्याचा प्रयत्न पुतण्याकडून झाला असाही एक अँगल आपल्याला दिसून येतो. मात्र एक दुसरा अँगल आहे की पहिल्या स्मृतिदिनाला हाच पुतण्या आपल्या काकांना श्रद्धांजली व्हायला आला नव्हता आणि नेमकं असं काय घडलं 1 वर्षभरात की पुतण्याला या स्मृतीस्थळावर त्यांना आदरांजली व्हायला यावं लागलं.
एप्रिल मे या कालावधीमध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या, ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत आणि या दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांना भाजपचा सर्वात मोठा फटका बसलेला आहे आणि दोन्ही पक्षांच्या प्रमुखांना याची जाणीव झालेली आहे की भाजप हा आपला महाराष्ट्रातला प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष आहे. राष्ट्रीय पक्ष विरुद्ध प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष वरचढ होत आहेत आणि प्रादेशिक पक्षांची अस्मिता धोक्यात येते हे या दोन्ही भावांनी जाणलेलं आहे आणि एकूणच आता पुढच्या 2 वर्षात महापालिका निवडणुकींची समीकरणं पुन्हा जुळवाजुळव सुरू होणार आहे. त्या दृष्टीने व्यूहरचना आखण्यात येणार आहे आणि आपल्या पक्षांचं अस्तित्व टिकून राहावं यासाठी कार्यकर्त्यांना एक संदेश देणं महत्त्वाचं होतं. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे की या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि याची सुरुवात खरं बघायला गेलं तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच झाली होती. जेव्हा शिवसेना भाजप युती तुटली त्याच रात्री उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करणारा फोन गेला होता. हे घडून येणार होतं, मात्र काही कारणासाठी ते घडलं नाही कारण फार कमी कालावधी उरला आणि एकमेकांच्या व्यूहरचना उघड झाल्या आणि संपूर्ण प्रकरण फिसकटलं. पण आता एकूण निकालानंतर असं दिसतंय की दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, भाजप राज्यात वरचढ होत आहे. साहजिकच शिवसेना आणि मनसे शिवसेनेतून फुटून निर्माण झालेला पक्ष आहे. त्यांच्या पक्षाचं स्ट्रक्चर ही शिवसेनेप्रमाणे आहे आणि समान धागा आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे दोन्ही पक्ष हे एकमेकांच्या जवळ येऊ शकतात असं भाकीत वर्तवलं जात आहे. कदाचित ती प्रक्रियाही सुरू झालेली आहे, अंतर्गत व्यूहरचनाही आखली जाते, काही माणसं यावर कामही करतायत. 2 महिन्यानंतर म्हणजे 23 जानेवारी 2015 हा मुहूर्त असू शकेल शिवसेना मनसे एकत्र येण्याचा आणि भाजपला महाराष्ट्रात टक्कर देण्याचा. बरोबर आहे. आपल्याबरोबर बाळा नांदगावकर आहेत. बाळा नांदगावकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माजी आमदार. बाळा नांदगावकर आपलं स्वागत. आणि आपल्या बरोबर आहेत माधव भांडारी, भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते. या दोघांचंही स्वागत. बाळा नांदगावकर, आज जे घडलं ते घडावं अशी इच्छा बाळगणारे जे अनेक नेते आहेत त्यातले तुम्ही आहात. तुम्ही ते वारंवार झी 24 तासवरच्या दिनेश दुखंड्यांच्याच मुलाखतीत एकदा सांगितलेलं होतं. आज काय गोष्टी स्पष्ट झाल्या आणि अजून काय गोष्टी स्पष्ट व्हायची आहेत? नाही, मला असं वाटतं की 17 नोव्हेंबर हा दिवस जर पाहिलात तर तो महाराष्ट्रासाठी आणि मराठी मनांसाठी अत्यंत दुर्दैवी आणि वाईट दिवस आहे. परंतु आजच्या या स्मृतिदिनानिमित्त राज ठाकरे साहेब स्मृतिस्थळावर गेले आणि याचा निश्चितपणे आनंद लोकांनी त्या ठिकाणी, काही कार्यकर्त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते, काही लोकांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं. याचा अर्थ की मराठी माणसांना वाटतं की दोघे भाऊ एकत्र यावेत म्हणून. परंतु प्रत्येक वेळेला आपण राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र आले की आपण त्याचा लगेच राजकारण अर्थ काढतो की नाही आता काहीतरी राजकारणामध्ये सुरू झालं अमुक तमुक. पण मला असं वाटतं की शेवटी पक्ष प्रमुख हे दोघे एकत्र आले की 2 भाऊ एकत्र आले याच्याकडे तुम्ही पाहणार की नाही? आज 2 भाऊ एकत्र आले ह्या गोष्टीकडे सुद्धा पाहण्याची आवश्यकता आहे. आणि मी ज्या वेळेला आता पाहतो त्या वेळेला मी पाहिलं कोणतरी घरामध्ये एखाद्याचं ॲक्सिडेंट झालं, एखाद्याच्या घरी काहीतरी घटना घडल्या अशा आणि मग हॉस्पिटलला भेटलं अमुक तमुक, त्याच्या पलीकडे दोघा भावांनी भेटलं पाहिजेत, चर्चा केली पाहिजेत. अशा प्रकारची इच्छा समस्त मराठी जणांची आहे. स्वतः बाळासाहेबांची इच्छा ती होती. मला तुम्ही सांगा आज स्पष्ट काय झालं आणि अजून स्पष्ट काय व्हायचंय? माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलेलं नाही, नाहीये. मला असं वाटतं आज 2 भाऊ भेटले का 2 राजकीय पक्षांचे प्रमुख भेटले? नाही, मला असं वाटतं की आज दोघे भाऊ भेटले तरी पण तुम्ही अर्थ काढलेल्या 2 पक्षाचे प्रमुख भेटले तर ते काही चुकीचं नाही. 2 पक्षाचे प्रमुख जरी भेटलेले असले तर ती जागा नव्हती की दोघांनी एकमेकांची काय चर्चा करावी म्हणून. एक लक्षात घ्या. पण त्या चर्चेची सुरुवात व्हायची जागा तर ती असू शकते. नाही, मला असं वाटतं की चर्चेची सुरुवात तर निवडणुकीच्या पूर्वी सुरू झाली होती ना. दोघे भाऊ एकमेकांच्या मध्ये बोलत होते, एकमेकांशी बोलत होते. मी स्वतः त्यावेळेला मध्यस्थी होतोच ना तिथे. हे त्यांनी राज ठाकरे साहेबांनी नंतर स्पष्टपणे केलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला पण त्याची वाट पाहायला पाहिजे की दोघांमध्ये नक्की काय चाललंय, दोघे एकमेकांशी काय बोलले ते आता मी तरी कसं सांगू शकतो. बाळा नांदगावकर, तुम्ही बरंच काही सांगू शकता आणि या पुढच्या भागामध्ये तुम्ही ते नक्की महाराष्ट्रासमोर उघडं कराल. आपल्याबरोबर माधव भांडारी आहेत. ब्रेकवर जाण्यापूर्वी तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न असा आहे की या घटनेकडे आम्ही कोणत्याही प्रकारानं असं पाहत नाही होत अशी प्रतिक्रिया आपल्या दिल्लीच्या ऑफिसमधून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र यापेक्षा वेगळ्या, महाराष्ट्र भाजप याकडे वेगळ्या नजरेनं पाहतोय? नाही, मला दिल्लीचं जे काय आपण संदर्भ दिलात आणि कुठल्याही अशा नजरेने पाहत नाही म्हणजे मला काही कळलं नाही. त्यामुळे
बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन होता, त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायला राज ठाकरे साहेब गेले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गेले होते. पण चर्चा जास्त होतीये ती राज ठाकरे यांच्या भेटीची होते. माध्यमांच्या प्रेमाचा विषय असतो. म्हणजे आपल्याला असं म्हणायचंय की हा फक्त माध्यमांच्या प्रेमाचा विषय आहे. मग एवढं असेल तर आता माध्यमांनी शोधायचं आहे कुणाच्या प्रेमापोटी आशिष शेलारना बातमी ही प्रसिद्धी मिळाली. बरोबर आहे, पण कोणाच्या प्रेमापोटी आशिष शेलार गेले हे देखील मला असं वाटतं तपासणं. आपण खूपच वैयक्तिक चाललो होतो. आपण पाहताय की एखादा प्रश्न असा समोर आल्यानंतर राजकीय पक्ष काय उत्तर देत आहेत हे आपण पाहिलं असेल. वेळ झाला एका ब्रेकची. ब्रेक नंतर चर्चेचा सिलसिला असाच चालू राहणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय मनोमिलनाचा स्मृतिदिन. महाराष्ट्रातल्या 288 जागा पुढील विधानसभेच्या आपणच जिंकणार आहोत. पुढे लोकसभेच्या पण 48 जागा जर राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले तर होऊ शकतं. दोघांनी 2 वाटा धरलेल्या आहेत, त्यामुळे तमाम शिवसैनिकांची इच्छा आहे की ती एकाच वाटेने जावी. आता शेवटी दोघांचं ध्येय एकच आहे आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली राजसाहेबांनी या महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धवजींच्या बरोबर उद्धवजींच्या पाठीशी राहावं असं शिवसैनिकांची इच्छा आहे. 2 भाऊ एकत्र आले, हे कुठलाही दोन्ही भाऊ एकत्र आल्याचा आनंद निश्चित आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आलेत त्याबद्दल खूप छान वाटतंय. बुद्धी आणि शक्ती कुठेतरी एकत्र आली असं मला वाटतं. जसे व्यासपीठावर राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येऊ शकतात तसे भावी राजकारणात पण त्यांनी एकत्र आले तर नक्कीच ह्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये खूप मोठा फायदा होईल आणि महाराष्ट्राचे चांगले दिवस चालू होतील. ह्या दोघे भावांनी जर एकत्र येऊन काही महाराष्ट्रासाठी चांगलं काय करायचं ठरवलं तर लोक नक्की त्याचं अभिनंदन करतील. राजकारणामध्ये एक महाराष्ट्रात नवीन क्रांती निर्माण होईल. हे 2 भाऊ जर एकत्र आले तर अजून सीट त्यांच्या वाढतील आणि मराठी माणसाची जी अस्मिता आहे एका प्रकारे जागृत होऊन त्यांना न्याय मिळाल्यासारखं वाटेल. आपल्याबरोबर माधव भंडारी आहेत. माधव भंडारी, आज जेव्हा मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आजच्या दिनक्रम जेव्हा जाहीर झाला त्या दिनक्रमामध्ये या स्मृतीस्थळाला भेट देण्याचं नियोजित नव्हतं, परंतु तरी देखील आज त्या ठिकाणी जवळपास अर्ध मंत्रिमंडळ आलेलं होतं. नेमकं असं काय घडलं की मुख्यमंत्र्यांना आपल्या कार्यक्रमात थोडासा बदल करावा लागला आणि इथे यावं लागलं? असं काय घडलं नव्हतं. मागच्या वर्षी आमचे सगळे नेते त्या ठिकाणी गेलेच होते. पण आज मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात त्या यादीचा समावेश नव्हता. पहिल्यांदा गेल्या अशातला भाग नाही आणि ते त्या ठिकाणी जाणार हे त्यांच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांमधून वेळ काढून ते जाणार हे ठरलेलं होतं. म्हणजे कुठली अशी गोष्ट नव्हती की जी अचानकपणे किंवा राज ठाकरे गेले म्हणून त्यानंतर मुख्यमंत्री त्या ठिकाणी गेले? नाही ना, त्याच्यानंतर पवार साहेब गेले होते ना. पवार साहेब संध्याकाळी गेले? हो, पण गेले होते. हां, बरोबर आहे. तुम्ही एखाद्या प्रश्नाला उत्तर द्यायचं एक त्याला कसा अँगल द्यायचं हे तुमच्याकडनं खरोखरच शिकलं पाहिजे. रविकिरण देशमुख, भावनेपेक्षा राजकीय कंपल्शन माणसाला एकत्र आणतात का? राजकारण आणि नातेसंबंध याची गल्लत शक्यतो कुठेही होत नाही. तुम्ही भारताचं संपूर्ण राजकारण जरी समोर ठेवलं तर तीव्र स्वरूपाचे राजकीय मतभेद झाल्यानंतर कुटुंबामध्ये सरळ फूट पडलेली आहे. दिल्लीपासून चेन्नईपर्यंत तुम्ही बघा. मला असं वाटतं की इथे आपण नेहमी या दोघा भावांच्या भेटीकडे जेव्हा पाहतो तेव्हा त्यांचं राजकारणाची पद्धत वेगळी हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कारण राजकारण ह्या दोघा भावांना एकत्र आणत नाही आहे, नातेसंबंध एकत्र आणत आहेत. आणि राजकारण जेव्हा एकत्र आणायचा प्रश्न येतो तेव्हा 2 पक्ष एकत्र येतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि दोन्ही पक्ष एकत्र येत असताना 2 पक्षामधले पदाधिकारी त्यांच्या आशा आकांक्षा ज्या जागा लढवायच्यात, मग त्या विधानसभेच्या असोत, महापालिकेच्या असोत, जिल्हा परिषदेच्या असोत, पंचायत समितीच्या कुठल्याही, तिथे वाटपाचा प्रश्न येतो. आणि हे वाटप हे 2 पक्ष एकमेक नेतृत्व कोणाचं मान्य करणार हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आणि हाच मुद्दा राज आणि उद्धव यांच्या बाबतीत गेली काही म्हणजे 2005-06 पासून हाच मुद्दा आहे की कोण कोणाचं नेतृत्व मान्य करणार हा प्रश्न आहे. आणि मला वाटतं की 2 पक्ष विलीन होत असताना हे कळीचे मुद्दे ठरतील. त्यामुळे इतकी सहज शक्यता अशी मला वाटत नाही की या 2. अगदी बरोबर आहे. कुठले राजकीय पक्ष विलीन होत असताना अनेक त्याला पदर असतात आणि त्यातला सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे असं नेतृत्व नेमकं कोण करणार. आणि याच एका कळीच्या मुद्द्यावर कदाचित या प्रश्नाचा उत्तरार्ध अवलंबून असतो. आपल्याबरोबर संदीप प्रधान आहेत. संदीप प्रधान, बाळासाहेब नसण्याचा 2 वर्षापूर्वी बाळासाहेब गेले आणि त्यानंतरच्या जवळपास सर्व निवडणुका या
भारतीय जनता पक्ष जिंकलेला आहे. विशेषतः महाराष्ट्रातल्या प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला नेत्रदीपक असं यश मिळालं आहे. महाराष्ट्राबाहेरच्या निवडणुका जाऊ द्यात, परंतु महाराष्ट्रातल्या निवडणुकात भाजपला यश आणि पर्यायानं भाजपचं साथी असणाऱ्या शिवसेनेला देखील यश, यात काही संबंध आहे? निश्चित आहे, पण मी तो थोडा वेगळ्या पद्धतीने ह्या सगळ्याकडे बघतो. म्हणजे माझं काय म्हणणं आहे की भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या फौजांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मायावतींना गारद करून टाकलं. मुलायम सिंग जखमी झाले, नितीश कुमारांची सुद्धा खूप दाणादाण उडाली. असं असतानाही ह्या फौजा महाराष्ट्रामध्ये 122 जागांवरती आढळल्या. आणि आपण सगळेजण असं भाकीत करत होतो की बाळासाहेबांच्या पश्चामध्ये शिवसेनेचं अस्तित्व राहील की नाही आणि कदाचित मनसे ही ती जागा घेईल. आणि असं असताना सुद्धा आज 63 आमदार शिवसेनेचे निवडून आले. हे एक निश्चित मोठं यश आहे. आणि त्यामुळे 1 वर्षापूर्वी बाळासाहेब गेल्यानंतर आपल्याला लक्षात असेल की राज ठाकरे यांना तिथे त्यांच्या पार्थिवाला खांदासुद्धा द्यायला दिला नाही, अशा पद्धतीच्या बातम्या आल्या होत्या. ही आपल्याला आठवत असेल बातमी. गेल्या वर्षी ते गेलेच नव्हते. त्यामुळे कुठेतरी हे सुद्धा मला असं वाटतं लक्षात घेण्यासारखं आहे की शिवसेनेनी मर्यादित असेल, त्यांची ताकद घटलेली आहे, यात काही वादच नाही, पण तरीसुद्धा 63 आमदार निवडून आणलेले आहेत. आणि त्याचवेळी मनसेचे दृष्टीने निकाल थोडेसे वाईट लागलेले आहेत. आणि त्यामुळे या कंपल्शनमुळे सुद्धा आज राज ठाकरे तिथे गेलेले आहेत. आणि मी मगाशी म्हटलं तसं की भाजप जर अशाच पद्धतीने राहिला आणि ते पुढे भविष्यात जर ते प्रादेशिक पक्षांना गिळण्याचं राजकारण करणार असतील की जे त्यांनी सुरू केलेलं आहे देशभर, तर त्याला रोखण्यासाठी म्हणून हे दोन भाऊ एकत्र येऊ शकतात. आणि जेव्हा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा मग कदाचित नेतृत्वाचा जो वाद आहे तो कदाचित थोडा बाजूलाही ठेवला जाऊ शकतो. आणि मला असं वाटतं की हेच कारण आहे की हे भविष्यामधच्या दृष्टिकोनातून हे दोघे एकत्र आलेले. माधव भंडारी, या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की 2 कळीचे मुद्दे या विधानसभेला चर्चेला आले. त्यातला एक होता मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी तोडण्याचा, आणि त्याचबरोबर म्हणजे तिथून सागरी दहशतवादी केंद्र हलवलं, RBIची काही खाती तिकडून हलवण्यात आली, त्याचबरोबर विदर्भ हा महाराष्ट्रापासून अलग केला जाईल अशा स्वरूपाच्या भूमिका होत्या. त्याच्यामुळे कुठेतरी मराठी माणूस एकत्र आला आणि त्या मराठी माणसाच्या एकत्र येण्याच्या रेट्यानं आता दोघांना एक राजकीय अपरिहार्यता म्हणून अगदी उघडपणे नसेल तरी सुद्धा स्वतः एकमेकांशी राजकीय डायलॉग करायला भाग पाडलं. ही परिस्थिती भाजपच्या धोरणांमुळेच निर्माण झाली. आपण कुठलीही गोष्ट किती ताणायची, म्हणजे कुठपर्यंत ताणायची, मी रबर ताणणं ह्या भाषेने म्हणत नाही. एखादी गोष्ट खूप लांबपर्यंत जाऊन त्याचा काहीतरी अर्थ लावायचा प्रयत्न करायचा, ह्याच्यामध्ये दरवेळेला काही फार मजा नसते. काही गोष्टी साध्या असतात, साध्या पद्धतीनेच त्या बघितल्या पाहिजेत. आणि आपण जे काही संदर्भ इथपर्यंत ताणायचा प्रयत्न केला ते सगळे संदर्भ इथे गैरलागू आहेत. मला ते संदर्भ निवडणुकांमध्येच गैरलागू ठरले. महाराष्ट्रामध्ये तर सोडाच, पण मुंबईमधल्या 36 पैकी 15 जागा आम्ही जिंकल्या आणि सगळ्यात जास्त जागा जिंकणारा मुंबईतला पक्ष आमचा आहे. त्या 15 जागांच्या बरोबर आणखीन 7 जागा अशा आहेत की त्या आम्ही 1500पेक्षा कमी मतांनी हरलो. म्हणजे 22 जागांवरती आमचा प्रभाव आम्ही सिद्ध केला. आणि या 22च्या 22 जागा काही अमराठी नाही आहेत. आम्ही जिंकलेल्या जागांमध्ये आणि आमचा प्रभाव दाखवलेल्या जागांमध्ये सगळ्या मराठी जागासुद्धा आहेत, मराठी प्रभाव क्षेत्र असलेल्या जागासुद्धा आहेत. त्यामुळे हे जे काही मुंबई तोडणार, RBIचं म्हणजे ती तर खोटीच बातमी होती. RBIच्या बद्दलचं जे काही विधान केलं होतं ते पूर्ण खोटं होतं. आणि सागरी सुरक्षा अकॅडमीचा जो मुद्दा होता तो पूर्वीच्या सरकारचा होता, आमचा नव्हता. पण ते सुद्धा आमच्यावरती थोपवून आमच्याबद्दल अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला. जनतेमध्ये तो अपप्रचार काही फारसा रुजला नाही, पचला नाही. त्यामुळे त्या निवडणुकांचे संदर्भ हे आत्ताच्या भेटीसाठी लावण्याचं काही कारण आहे मुद्द्यांचे असं मला वाटत नाही. त्यांचे राजकीय कंपल्शन्स तुम्ही शोधणार असाल तर ती शोधा, पण मला काही ती शोधायची गरज वाटत नाही. चर्चेचा हा सिलसिला असाच चालवणार आहे का? ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय मनोमिलनाचा स्मृतिदिन. मनोमिलनाचा स्मृतिदिन. आपल्याबरोबर दिनेश दुखंडे आहेत. दिनेश दुखंडे, एकीकडे मनसेशी होणारं नवं मनोमिलन, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचं आमंत्रण, त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देखील साथ. एक प्रकारे शिवसेनेची राजकारणातली बार्गेनिंग पॉवर वाढलेली आहे.
उदय सर, विधानसभा निवडणुकीच्या त्रिशंकू निकालानंतर महाराष्ट्राचं राजकारण हा बुद्धिबळाचा पट बनला आहे असंच मानता येईल. कारण या पटावर प्रत्येक राजकीय पक्ष म्हणजे यामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसे आपापली प्यादी पुढे सरकवत आहेत आणि हे पक्ष एकमेकांवर काटशळाचं राजकारण करताना दिसत आहेत. यामध्ये सर्वप्रथम आघाडी घेतली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी. त्यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा करून शिवसेनेपुढे मोठं आव्हान किंवा त्यांची कोंडी केली. भाजप शिवसेनेवर अजूनही दबावाचं राजकारण करत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये शिवसेनेच्या सहभागावरून जे सर्व नाट्य घडलं ते संपूर्ण देशाने बघितलं. अजूनही शिवसेना सत्तेत सहभागी होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मध्यस्थी करतोय असं म्हटलं जातं आहे. दुसऱ्या बाजूला मुंबई महापालिका आहे. या मुंबई महापालिकेत शिवसेना अस्वस्थ आहे ही सत्ता हातातून जाऊ नये यासाठी. शिवसेना मनसे एकत्र आली तर भाजपला खूप मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं. त्यामुळे दोन ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत यासाठी भाजप कसोशीनं प्रयत्न करणार. आणि आज मनसे पुढे सर्वात महत्त्वाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. शिवसेनेबरोबर जायचं की भाजपलाही त्यांनी सत्ता स्थापनेसाठी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. दिनेश, तुझा हा जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे की अनेक महानगरपालिकांमध्ये जर आज शिवसेना आणि मनसे एकत्र आले तर त्या दोघांची सत्ता येऊ शकते अशा प्रकारची आता परिस्थिती. आपल्याला बाळा नांदगावकर आहेत. बाळा नांदगावकर, आज मुंबईमध्ये एकूण जागा 227, बहुमताला 114 लागतात. शिवसेनेकडे 75, आता भारतीय जनता पक्षाची तुम्हाला साथ आहे त्यांच्या 31, तर मनसेच्या 28 आहेत. म्हणजे उद्या जर वेळ आली तर तुम्ही मनसेच्या बळावर तुमचा सत्ता स्थापनेचा किंवा सत्ता कायम ठेवण्याचा दावा करू शकता. ठाण्यामध्ये तर वेगळीच परिस्थिती आहे, त्याची आता चर्चा करायची काही गरज नाही. परंतु नाशिक एक वानगी दाखल उदाहरण म्हणून सांगतो. महाराष्ट्रात नाशिकमध्ये तुमच्या 40 आहेत. आज तुम्ही राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर आहात, त्यांच्या 20 जागा आहेत. परंतु शिवसेनेच्या 19 जागा आहेत. त्या ठिकाणी जर राष्ट्रवादीच्या ऐवजी शिवसेना आपल्या बरोबर आली तर तुम्हाला तिथंच देखील तुम्हा दोघांना एकत्र येऊन सत्ता स्थापन करता येऊ शकते. तीच गोष्ट आहे कल्याण डोंबिवलीमध्ये देखील तुम्ही एकत्र येऊन सत्ता स्थापनेचा दावा किंवा अनेक तिथेही समीकरणं बदलू शकतात. अशा प्रकारची शक्यता आता तुम्ही वर्तवताय. नाही, मला असं वाटतं या बाबतीमध्ये शिवसेनेचे प्रमुख आहेत त्यांना विचार करण्याची आवश्यकता आहे. त्याचं कारण असं की राज्याच्या सत्तेत जायचं की महानगरपालिकांमधली सत्ता टिकवायची त्याच्या विषयी त्यांना विचार करण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की दोघे भाऊ एकत्र आले की आताच नाही आले. आता परवा उर्वशीचा ॲक्सिडेंट झाला त्याला उद्धव साहेब 2 वेळा येऊन गेले, एक दीड तास बसून गेले. वहिनी आणि ते स्वतः आले होते. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला आपण तेच अर्थ काढत बसतो. मला असं वाटतं की या बाबतीमध्ये त्या दोघांनाच निर्णय घ्यायला पाहिजे. मला मी असं करता का विचारतो, कारण मागच्या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला AB फॉर्म द्यायचं थांबवलं होतं हे तर सत्य आहे. बिलकुल खरं आहे. त्यावेळेला चर्चेला वेळ कमी पडला किंवा ती वेळ काहीशी चुकलेली होती, टायमिंग चुकलेलं होतं. परंतु आता पुढची निवडणूक महाराष्ट्रातल्या 10 महत्त्वाच्या महानगरपालिकांची 18 महिन्यानंतर आहे. त्यामुळे आता चर्चेला आणि पक्षाची त्यानुसार पुनर्रचना करायला दोन्ही पक्षांना वाव आहे. त्यामुळे तशी संधी आता जास्त योग्य असं नाही वाटत. मला असं वाटतं की दोघांनी त्या बाबतीमध्ये विचार करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातलं आणि खास करून शहरांमधलं सकारात्मक राजकारण जर करायचं असेल, विकासाचं राजकारण जर करायचं असेल तर या बाबींवरती दोघांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की त्याच्यातून जर सकारात्मक काही गोष्टी घडत असतील तर निश्चितपणे ते स्वागत आहे असं म्हणाल तर चुकीचं ठरणार नाही. मगाशी संदीप म्हणाले आणि रवी किरणे आमचे म्हणाले की राजकारण आणि नातेसंबंध हा भाग जरी असला तरी सुद्धा आता राज ठाकरेची अपरिहार्यता आहे असं त्यांचं म्हणणं होतं, अपरिहार्यता आहे म्हणून. पण माझं म्हणणं आहे की राज ठाकरे साहेब ज्यावेळेला 12-13 आमदार होते त्यावेळेला काही प्रकार घडले शिवसेने. उद्धव साहेब ज्यावेळेला ॲडमिट झाले त्यावेळेला गेलेच होते ना, बाळासाहेब त्यावेळेला गेली होती. त्यावेळेला राजकीय अपरिहार्यता हा भाग जरी वेगळा सोडलात तरी मला असं वाटतं की मराठी मनाची इच्छा आहे. मराठी मनाची हीच इच्छा आहे. परंतु या मराठी मनाला, मराठी माणसाला नेमकं यातून काय मिळणार आहे याविषयी सगळ्यांचं मत जाणून घेणार होते का. ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय मनोमिलनाचा स्मृतिदिन. मनोमिलनाचा स्मृतिदिन. आपल्याबरोबर माधव भंडारी आहेत. माधव भंडारी, भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी असं विधान केलं होतं की शिवसेना हा आमचा नैसर्गिक मित्र आहे. आजची ही मनोमिलनाची घडी क्षण पाहिल्यानंतरही आजही आपल्याला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा शिवसेना हा ते सामील व्हावं.
ठीक आहे, त्यांनी त्यांचं एक मतप्रदर्शन जे केलं आहे त्याच्यात आणि आमच्या मतामध्ये काही फार फरक नाही आहे. आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी जे विधान केलं होतं त्या विधानावरती आम्ही आजही कायम आहोत. आमचं म्हणणंच आहे की आम्ही शिवसेनेबरोबरच आहोत, शिवसेनेने आमच्याबरोबर राहिलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी मंत्रिमंडळामध्ये त्यांनी जरूर यावं हेही आम्ही पुन्हा पुन्हा म्हटलेलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात ते आहेतच, त्याच्यामध्ये काही बदल नाही झालेला. त्यामुळे आमच्या दृष्टीने आमच्या बाजूने काही अडचण नाही आहे. रविकिरण, तुम्ही या कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक वेगळा विचार मांडला होता आणि तो म्हणजे की या सगळ्याकडे आत्ता आपण निष्कर्षाप्रत येण्या इतपत घाई करण्यात काही अर्थ नाही. केवळ या दोन भावांची ही भेट आहे असंच आपण याकडे पाहिलं पाहिजे. हे जरी खरं असलं तरी या पुढच्या काळामध्ये काय घटना घडू शकतात की ज्याच्यात अगदी डायरेक्ट युती नाही, किमान समझोत्यापर्यंत, किमान काही गोष्टी काही मुद्द्यांवर एकत्र येण्या इतपत तरी पावलं उमटू शकतात? एक वस्तुस्थिती नजरेआड करून चालणार नाही की मनसेपुढे आज फार मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. कारण विधानसभेमध्ये त्यांना अवघी 1 जागा मिळाली आणि तो एक मोठा झटका या पक्षाला बसलेला आहे. आणि हा पक्ष महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची जागा घ्यायला निघाला होता हे कुणीही नाकबूल करणार नाही. कारण त्यांचा अजेंडाच होता मराठी. कारण शिवसेना मराठीच्या मुद्द्यापासून 2005च्या आधी आपण पाहिलं तर थोडीशी दूर गेली होती. नेमका हा धागा पकडला आणि राज ठाकरे यांनी पक्ष वाढवला. आता हा मुद्दा असताना देखील पक्षाची पिछाड झालेली आहे. म्हणजे पक्षाची विश्वासार्हता, पक्षाचा जनाधार जो आहे तो कमी झालेला आहे. तो परत मिळवायचा असेल तर त्यांना काय करावं लागेल? त्यांना जनमानसामध्ये पुन्हा एकदा जाऊन विश्वास निर्माण करावा लागेल. पण तो निर्माण करण्यासाठी प्रचंड कष्ट उपसावे लागतील. ते करत असताना जर समजा शिवसेनेकडनं काही सकारात्मक जर संदेश आला, जसा आता विधानसभेच्या वेळी काही गोष्टी घडत होत्या आणि तेवढ्यात त्या थांबल्या, वेळ नव्हता. जर त्यांनी काही ठिकाणी असं ठरवलं की हे तुमचं बलस्थान आहे, अमुक एक गाव, अमुक एक महानगरपालिका, अमुक एक क्षेत्र, तिथे तुम्ही प्रयत्न करा, अमुक एक ठिकाणी आम्हाला तुम्ही हे क्षेत्र आमच्यासाठी सोडा, तर अशा पद्धतीचा जर समझोता झाला तर मला वाटतं दोन्ही पक्ष या त्यांचं भलं आहे. अशा प्रकारचा समझोता झाला तर संदीप प्रधान, नेमकं मराठी माणसासमोर आता काय वाढून ठेवलं किंवा काय त्याला मिळेल, काय लाभ होईल असं वाटतं? नाही, याचं एक मुख्य कारण असं आहे की या ज्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या त्याच्यामध्ये भाजपला शहरी भागामध्ये चांगलं यश मिळालेलं आहे. आणि शहरी भाग हाच शिवसेना आणि मनसे यांचा सुद्धा म्हणजे त्यांचं वर्चस्व असलेला भाग राहिलेला आहे. आणि त्यामुळे आहे. आणि दुसरं म्हणजे महापालिकेतली सत्ता म्हणजे काय, तर आत्ता स्थायी समितीच्या निवडणुका मार्चमध्ये येणार आहे. आणि निवडणुकांच्या तोंडावर जर ठिकठिकाणी स्थायी समितीची सत्ता शिवसेनेकडून काढून घेण्याचा प्रयत्न भाजपने केला की जो भाजप करू शकतं, कारण त्यांना प्रादेशिक पक्षांच्या म्हणजे कुठेतरी प्रादेशिक पक्षांची शक्ती कमकुवत करण्याची त्यांचं एक मूळ धोरणच आहे. तर त्या दृष्टिकोनातून जर ते त्यांनी केलं तर तो एक मला वाटतं त्याच्यामुळे हे दोघे एकत्र आलेले असतील. आणि दुसरं असं आहे की मला असं वाटतं की सध्या आता भाजप आपल्या लहान भावाच्या शोधात आहे. त्यांनी चुकून माकून राष्ट्रवादीचा हात धरलेला आहे, तो त्यांना धरावासा वाटतोय का नाही ते अजून ते स्पष्ट नाही. आणि दुसरं असं आहे की शिवसेनेलाही लहान भाऊ नाही, कारण इतके दिवस त्यांचा भाजप हा लहान भाऊ होता. त्यामुळे दोघेही लहान भावाच्या शोधात आहेत. आणि त्यामुळे ह्यांनी मात्र जर समजा लहान भाऊ म्हणून म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांकडे लहान भाऊ मिळाला म्हणून जर बघितलं तर मात्र तुमचं जे शीर्षक आहे की मनोमिलनाचा स्मृती दिन, तसं याची गत होईल. त्यामुळे ह्याच्यामध्ये हा आता आपल्याला एक लहान भाऊ मिळाला आहे अशा म्हणून ह्या दृष्टिकोनातून काय सांगाल? नाही, संदीपजींचं ऐकताना मला मनमोहन देसाईंच्या सिनेमांची आठवण झाली. पण ठीक आहे, ते बाजूला ठेवू. त्यांनी 2 मुद्दे जे काढले त्याला मला थोडक्यात उत्तर देणं आवश्यक वाटतं. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची कुठल्याही प्रकारची साथ घेतलेली नाही. आमचा राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला पाठिंबा देण्याची एकतर्फी घोषणा केली. ही एकतर्फी घोषणा त्यांनी का केली याची उत्तरं त्यांनी दिली पाहिजेत. बरोबर. पण त्याच वेळेला आमचा नैसर्गिक मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनं जर हीच भूमिका घेतली असती की आम्ही तुम्हाला मोकळेपणाने पाठिंबा देतो, तुम्हाला जास्त जागा मिळाल्या, तुम्ही सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्या, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तर महाराष्ट्राचं चित्र खूप वेगळं दिसलं असतं. आणि आज महाराष्ट्रासमोर जे अस्थिरतेची भीती, आज महाराष्ट्रामधल्या राजकारणामध्ये सरकारची भीती, महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये जी अनिश्चितता आहे ती अनिश्चितता दूर झाली असती. हिंदुत्वाच्या शक्ती दुर्बळ होण्याची जी शक्यता आहे ती सुद्धा नाहीशी झाली असती. पण ती एक संधी, ऐतिहासिक संधी शिवसेनेच्या भूमिकेमुळे नाकारली गेली, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि दुसरा त्यातला एक मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थायी समित्यांच्या वगैरे निवडणुकांचे जे सांगतायत, आम्ही कुठल्याही महापालिकांमध्ये
अशा तऱ्हेची मांडणी करण्याची संख्याबळ आता आमच्याकडे नाही आहे. त्यामुळे ती भीती कोणी काल्पनिक भीती निर्माण करण्याचं जे राजकारण आज महाराष्ट्रात चालू आहे त्याच्यामध्ये ही आणखीन एक काडी टाकण्याची काही आवश्यकता नाही. आणि काल्पनिक भीती नाही, पण व्यवहार कसा आहे तो सांगतो. ठाणे महापालिकेमध्ये काँग्रेसमधले काही नगरसेवक मिळाल्याबरोबर शिवसेनेचं बहुमत झालं. ताबडतोब त्यांनी आम्हाला सत्तेतून बाजूला केलं आणि न बोलता. आणि ही बातमी प्रसारमाध्यमांच्या लक्षात आली नाही, कारण भाजपला बाजूला केलं होतं. जर भाजपने बाजूला केलं असतं तर त्या बातमीवरती 8-10 दिवस आपण चर्चा सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने केल्या असत्या, वेगवेगळी पॅकेजेस केली असती, सगळं केलं. संदीप प्रसाद बोला. पण हे असंच चालतं, हे स्वाभाविक आहे. मी काही त्याच्याबद्दल माझी काही तक्रार नाही. कदाचित काँग्रेसने स्वतःहून हा पाठिंबा दिला असेल. यांनी काही मागितला नाही, त्यांनी काही दिला नाही, आम्ही तो घेतला नाही. ह्याच पद्धतीचं हे सगळं राजकारण असू शकतं. मांडणी करता आहात. त्या ठिकाणी काँग्रेसमधले नगरसेवक शिवसेनेमध्ये गेले. बरोबर आहे. माझं काय म्हणणं आहे, सोयीस्कर राजकारण आता सगळेच पक्ष करतात. कार्यक्रमाचा शेवट करताना मी जातोय आमचे राजकीय प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे. दिनेश दुखंडे, या पुढच्या काळामध्ये दोन भावांचं मनोमिलन अधिकाधिक घट्ट होईल का दोन राजकीय नेत्यांचं एकमेकांच्या जवळ येणं अधिक घट्ट होईल? काय शक्यता आता तुम्हाला दिसत आहेत या आजच्या घटनेमध्ये? उदय सर, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची विधानसभा निवडणुकीतली व्यूहरचना चुकली किंवा आपली चूक या दोन्ही भावांना कळली आहे अशा पद्धतीचा एक निष्कर्ष आता काढला जाऊ लागलेला आहे. आणि या घडीला सर्वात महत्त्वाचं आहे की भाजपची ताकद वाढलेली आहे. शिवसेना भाजपबरोबर नीट निगोशिएट करू शकत नाहीये. अशा वेळेस राज्यामध्ये मनसेची ताकद कमी झालेली आहे आणि शिवसेनेसाठी पर्यायानं उद्धव ठाकरे यांच्यासाठी मनसेशी राजकीय करार, विशेषतः जागा वाटपाचा जो मुद्दा आहे तो करताना अधिक फायदेशीर ठरू शकतो. कारण मनसेची आता मर्यादा संपूर्ण महाराष्ट्राने ओळखलेली आहे आणि कदाचित जागा वाटपाचा जो तिढा आहे जो भाजपसोबत शिवसेनेला झाला तो कदाचित जागा वाटपाची बोलणी करताना किंवा अन्य राजकीय करार करताना तो मुद्दा राहणार नाही आणि शिवसेना हा मोठ्या स्थानावर असेल आणि मनसे हा खालच्या स्थानावर असेल. पण दोन्ही भावांचे जर एक समान मुद्दे बघितले तर व्यवस्थापन कौशल्य हे उद्धव ठाकरे यांच्याकडे चांगलं आहे आणि वक्तृत्व कला ही राज ठाकरे यांच्याकडे चांगली आहे. हे जर दोन भाऊ एकत्र आले तर निश्चितच जी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे की महाराष्ट्रात हे दोन भाऊ एकत्र आले तर दोन्ही पक्षांना चांगले दिवस येऊ शकतात. राजकारणामधल्या गोष्टी या गणितासारख्या अशा सरळ सोडवता आल्या असत्या तर अनेक बेरजेचे आणि वजाबाकीचे प्रश्न महाराष्ट्राला सोडवता आले असते. इथे गुणाकाराचं चिन्ह देऊन गुणाकार होत नाही आणि अधिकचं चिन्ह देऊन बेरीज होत नाही. हाच तर खरा सवाल आहे, याचा उल्लेख आपल्याला रविकिरण देशमुख यांनी केला. परंतु आजच्या दिवसावर मोहर कोणाची उमटली तर एका हिंदी गाण्याची होती आणि ते हिंदी गाणं असं होतं, हमें तुमसे मोहब्बत है लेकिन तुम्हें तुमसे प्यार जताना नहीं आता, छुपाना भी नहीं आता और बताना भी नहीं आता. त्या गाण्याची मला आता आठवण होते. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.